नमस्कार मित्रांनो, मी नितेश सोनवणे बोलतो मराठी अपडेट या चॅनलवरून। तुमचे जे राशन कार्ड आहे त्या राशन कार्डची आता केवायसी करणे गरजेचे आहे। कुटुंबामध्ये जेवढे काही राशन कार्ड मध्ये व्यक्ती आहेत त्या सर्वांची ई केवायसी करणं बंधनकारक आहे। जर तुम्ही राशन कार्डची केवायसी नाही केली तर तुमचे राशन बंद होईल, तुमचं धान्य बंद होऊ शकतं। तर लवकरात लवकर आपली केवायसी करून घ्या, थोडेच दिवस शिल्लक आहेत। आता तुम्ही तुमच्या मोबाईलवरून राशन कार्डची केवायसी करू शकता। राशन कार्डची ई केवायसी तुम्ही तुमच्या मोबाईलमधून कशा प्रकारे करायची ही सगळी प्रोसेस मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमधून प्ले स्टोअर ओपन करायचं आहे। प्ले स्टोअर ओपन केल्यानंतर प्ले स्टोअरवर सर्च करायचं आहे मेरा केवायसी। लक्षात ठेवा, मेरा केवायसी हे ॲप्लिकेशन तुम्हाला दिसतं, तर मग मेरा केवायसी हेच ॲप्लिकेशन आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे। याची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मी दिलेली आहे। मेरा केवायसी हे ॲप्लिकेशन आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे। त्यानंतर अजून एक आपल्याला ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे, ते म्हणजे इथे पुन्हा सर्च करायचं आहे आधार फेस आरडी। अशा पद्धतीने आधार फेस आरडी आपल्याला सर्च करायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने आधार फेस आरडी हे ॲप्लिकेशन, आधार असं लिहिलेलं हेच ॲप्लिकेशन आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे। हे दोन्ही ॲप्लिकेशन आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। इन्स्टॉल केल्यानंतर आता हे पहा, जे काही आपलं मेरा केवायसी जे ॲप्लिकेशन आहे इन्स्टॉल केलं होतं, हे मेरा केवायसी ॲप्लिकेशन आपल्याला ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस दिसेल। याला असं परमिशन द्यायचं आहे, व्हाईल युजिंग द ॲप अलाउ परमिशन द्यायचं आहे। सिलेक्ट स्टेट, तर त्यामध्ये आपल्याला महाराष्ट्र असं निवडायचं आहे। तर इथे आपण महाराष्ट्र निवडूयात। महाराष्ट्र व्हेरीफाय लोकेशन वरती क्लिक करायचं आहे आणि आपलं लोकेशन ऑटोमॅटिक व्हेरीफाय होईल। त्यानंतर त्या व्यक्तीची आपल्याला केवायसी करायची, त्या व्यक्तीचा आधार नंबर इथे टाकायचा आहे। त्यानंतर जनरेट ओटीपी वर क्लिक करायचं आहे। जनरेट ओटीपी वर क्लिक केल्यानंतर आधार कार्डला जो नंबर लिंक आहे त्यावरती एक ओटीपी जाईल आणि तो ओटीपी तुम्हाला या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि जो कॅप्चा आहे तो जसाच्या तसाच तिथे टाकून सेंड ओटीपी वरती क्लिक करायचा आहे। आधार कार्डला नंबर लिंक नसेल तर तो नंबर तुम्ही लिंक करून घ्या, तेव्हाच हा ओटीपी येईल। ओटीपी टाकून सबमिट केल्यानंतर इथे पाहू शकता तुमचं नाव दाखवेल, स्टेट दाखवेल, डिस्ट्रिक्ट दाखवेल, रेशन कार्डचा नंबर दाखवेल आणि केवायसी झालेली आहे की नाही ते सुद्धा इथे दाखवेल। ई केवायसी स्टेटस काहीच दाखवत नाही, लक्षात ठेवा। तर आता आपल्याला केवायसी करण्यासाठी फेस ई केवायसी हा जो ऑप्शन दिसतोय त्यावरती आपल्याला क्लिक करायचा आहे। फेस ई केवायसी या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिकली आधार कार्डची इथे एक्सेप्ट करायचे आहे। आधार कार्डचे ॲप्लिकेशन इथे ओपन होईल आणि हा जो गोल आहे यामध्ये आपला चेहरा आपल्याला बरोबर घ्यायचा आहे आणि डोळे उघडझाप करायचे आहे। फक्त चेहरा घेऊन डोळे उघडझाप केले की इथे आपली केवायसी पूर्ण होईल। इथे पहा, ई केवायसी रजिस्ट्रेशन सक्सेसफुली, म्हणजेच आपली केवायसी आता झालेली आहे। ओके करायचं आहे। आपली केवायसी झालेली आहे की नाही झाली ते कसं तुम्ही पाहणार, तर आपल्याला यायचं इथे पुन्हा तसंच स्टेट निवडायचं आहे आपला महाराष्ट्र। जे अगोदरची प्रोसेस केली होती तशाच पद्धतीने आपल्याला प्रोसेस करायची आहे। स्टेट महाराष्ट्र, व्हेरिफिकेशन व्हेरीफाय करायचं लोकेशन, त्यानंतर आधार नंबर टाकायचा आहे व जनरेट ओटीपी वरती क्लिक करायचं आहे। ओटीपी येईल, ओटीपी तुम्हाला या बॉक्स मध्ये टाकून घ्यायचा आहे आणि कॅप्चा जसा आहे तसाच तिथे टाकून सबमिट करायचं आहे। जसं तुम्ही सबमिट कराल तुमची केवायसी झालेली आहे की नाही तिथे तुम्ही स्टेटस पाहू शकता। ई केवायसी स्टेटस आता वाय झालेली आहे, वाय म्हणजे यस, आपली केवायसी आता कंप्लीट झालेली आहे। तुम्ही अशा पद्धतीने चेक करू शकता केवायसी झालेली आहे की नाही। केवायसी झाली नसेल तर अशा पद्धतीने केवायसी तुम्ही करू शकता। महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता। चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।